सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे आपल्याला कारल्याचे असे 2 तुकडे करून हे आतमधला गर आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. तर हे असं आपण गोल गोल रिंग सारखी पातळ काप करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात टाकूया आपण मीठ आणि थोडी हळद आणि हे मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया आणि याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून आपण साईडला ठेवून घेऊया, म्हणजे याला पाणी सुटेल. तर इथे 10 मिनिटं आपलं कारलं भिजून झालेलं आहे आणि त्याला पाणी सुटलेलं आहे. आता आपल्याला हे असं पिळून घ्यायचं आहे. आता याला आपण एकदा पिळून घेतलेलं आहे. त्याच्यात टाकूया थोडंसं पाणी आणि पुन्हा एकदा आपण त्याला स्वच्छ असं धुवून पिळून घेऊया, म्हणजे त्याचा सगळं कडूपणा निघून जाईल. अशा पद्धतीने आपण धुवून घेतलेला आहे. आता फोडणीला देऊया. इथे पॅन गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात टाकूया आपण 1 चमचा तेल टाकलं की टाकूया जिरं. आता टाकूया बारीक चिरलेला कांदा. हे आपला कांदा भाजून झालेला आहे. आता आपण याच्यात टाकूया कारलं. याला थोडं हाय फ्लेमवर आपण चांगलं भाजून घेऊया. आता हे हाय फ्लेमवर परतून झालेलं आहे. तर याच्यात आपण टाकूया घरातलं लाल तिखट, हळद आणि मीठ बेतानेच घाला, कारण आधी ऑलरेडी आपण मीठ टाकलेलं आहे. तुम्हाला जर अगदीच कडूपणा नको असेल तर या मोमेंटला थोडासा गूळ किंवा थोडीशी साखर टाका. थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन याच्यावर ठेवूया झाकण आणि शिजून घेऊया. थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी अजून 5 मिनिटं ठेवू. आता क्रिस्पी अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे. तर ही आपली कारल्याची भाजी तयार आहे. एकदम साधी सोपी आहे, काही जास्त साहित्य लागत नाही आणि कुरकुरीत अशी आपली कारल्याची भाजी तयार आहे. नक्कीच तुम्ही ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.